Hello friend, in last lecture we have discussed the Davison and Germer experiment. In Davison and Germer experiment, we prove the wave nature of an electron by comparing with the Bragg's equation. In this lecture, we will going to discuss the next part of this chapter is Heisenberg uncertainty principle. मीन्स अनसर्टिनिटी याच्यामध्ये बघायच्या नावातच आहे हायझेनबर्ग अनसर्टिनिटी. अनसर्टिनिटी मीन्स इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन द ॲट अ टाइम टू कॉन्जुगेट प्रॉपर्टी. दोन कॉन्जुगेट प्रॉपर्टी आपल्या एका वेळेस आपण मेजर करू शकत नाही. पण बघा याच्यामध्ये the principle is important. The feature of wave mechanics can discuss the relationship between a pair of conjugate properties. आता कॉन्जुगेट प्रॉपर्टी म्हणजे काय असतात, ज्या जसं आपण कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर म्हणतो. म्हणजेच जो सॉफ्ट ॲसिड असेल त्याचा हार्ड ॲसिड तोच असतो, म्हणजे त्याला म्हणतो आपण त्याचं कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. हार्ड सॉफ्ट ॲसिड बेस कॉन्सेप्टमध्ये आपण कॉन्जुगेट प्रॉपर्टी बघतो. त्याचप्रमाणे means conjugate property has those property which are independent on each other. Those properties that are independent. बघा याच्यामध्ये one of the most important consequences of dual nature of matter is uncertainty principle developed by Werner Heisenberg in 1927. आता ही अनसर्टिनिटी कशामुळे क्रिएट झाली की आपण काय केलं, सुरुवातीला पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रॉन प्रूव्ह केलं प्लँक्स क्वांटम थेरी आइन्स्टाईन थेरीनुसार. त्याच्यानंतर परत काय केलं की त्याचं वेव्ह नेचर आपण प्रूव्ह केलं बाय द डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. मग ज्यावेळेस आपण पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर दोन्ही कन्सिडर करतो फॉर इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन बिहेव्स ॲज डिअल नेचर पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह. म्हणजे इलेक्ट्रॉनला आपण पार्टिकलच्या फॉर्ममध्ये सुद्धा कन्सिडर केलं आणि वेव्हच्या फॉर्ममध्ये सुद्धा कन्सिडर केलं. मग आता हे ज्यावेळेस आपण डिअल नेचर स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की इलेक्ट्रॉनला पार्टिकल नेचर म्हटल्यानंतर त्याला लोकेट करावं लागतं. तर त्याचं लोकेशन काढण्यासाठी त्याची पोझिशन आणि मोमेंटम ह्या दोन प्रॉपर्टी आपल्याला बघावं लागतील. पण पोझिशन आणि मोमेंटम ह्या दोन प्रॉपर्टी अशा आहे की त्या कॉन्जुगेट प्रॉपर्टी, त्याच्यामुळं आपण ॲट अ टाइम एक्झॅक्ट पोझिशन आणि मोमेंटम कॅल्क्युलेट करू शकत नाही. जर आपण पोझिशन एक्झॅक्ट कॅल्क्युलेट केली तर त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात जी आपली मोमेंटम आहे ती चुकते थोड्याफार प्रमाणात. तेच आपल्याला हे हायझेनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपलमध्ये बघायचं. तर बघा मग, according to the uncertainty principle, it is impossible to know simultaneously both the conjugate property accurately. म्हणजेच आपण ॲक्युरेटली मेजर करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, द पोझिशन अँड मोमेंटम ऑफ मुव्हिंग पार्टिकल आर इंटरडिपेंड अँड दस कॉन्जुगेट प्रॉपर्टी अल्सो. म्हणजे ह्या कॉन्जुगेट प्रॉपर्टी असतात, त्याच्यामुळे आपण याला मेजर करू शकत नाही ॲक्युरेटली. Both the position and momentum of particle at any instant cannot be determined with absolute exactness or certainty. If the momentum or velocity be measured very accurately, a measurement of a position of a particle correspondingly become less precise. म्हणजे एकमेकामध्ये कुठली एक आपण मेजर केलं तर दुसऱ्यामध्ये थोडं इनॲक्युरेट ते मेजर होतं. ऑन द अदर हँड, इफ द पोझिशन is determined with the accurately or precision, the momentum become less accurately known or uncertain. Thus, certainty determination of one property introduce the uncertainty of determination of other. हेच झालं तुमचं स्टेटमेंट कशाचं, हायझेनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपलचं. काय, the certainty of determination of one property introduce uncertainty of determination of other. म्हणजे एकामध्ये जर आपण सर्टन डिटर्मिनेशन करण्याचा प्रयत्न केला तर ॲटोमॅटिकली दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये अनसर्टिनिटी क्रिएट होती. मग ती काय झाली, पोझिशन अँड मोमेंटम ह्या झाल्या त्या प्रॉपर्टी आपल्या. द अनसर्टिनिटी इन मेजरमेंट ऑफ पोझिशन डेल्टा एक्स, पोझिशन डेल्टा एक्स ना दाखवले, अँड अनसर्टिनिटी डिटर्मिनेशन
ऑफ मोमेंटम डेल्टा पी, हे मोमेंटम डेल्टा पी आणि हे डेल्टा एक्स, म्हणजे अनसर्टिनिटी हे डेल्टानं दाखवलं आपले, जो चेंज झाला तो डेल्टानं दाखवला, डेल्टा एक्स आणि डेल्टा पी और डेल्टा एम व्ही आर रिलेटेड बाय द हेझेनबर्ग रिलेशनशिप एज. मग हेझेनबर्ग रिलेशनशिप काय, डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू एच अपॉन 2 पाय. आता एच अपॉन 2 पाय हे कशामुळे आलं तुम्ही म्हणसाल की ज्यावेळेस आपण काय म्हणत होतो एम व्ही आर अँग्युलर मोमेंटम, एम व्ही आर इज इक्वल टू एन एच अपॉन 2 पाय. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉनला आपण वेव्हच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करतो किंवा मग पार्टिकलच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करतो, तर त्यावेळेस आपली बोर्स थिअरी काय सांगते, अकॉर्डिंग टू द बोर्स थिअरी इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन द फिक्स ऑर्बिट विच हॅव्हिंग अँग्युलर मोमेंटम, म्हणजे अँग्युलर मोमेंटम झाली पूर्णच्या पूर्ण, एम व्ही आर इज इक्वल टू एच अपॉन 2 पाय, म्हणजे त्याच्या मल्टिपल प्रपोर्शनमध्ये पाहिजे. म्हणजे हे झालं हे बोर्स थिअरीचंच पॉस्ट्युलेट आहे, परंतु आपण याला हेझेनबर्ग अनसर्टिनिटीमध्ये यूज केलं, तर त्याची पोझिशन आणि मोमेंटम स्टडी करण्यासाठी. मग काय, डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू एच अपॉन 2 पाय. डेल्टा एक्स इंटू एम डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू एच अपॉन 2 पाय. हिअर एच इज अ प्लँक्स कॉन्स्टंट, त्याच्यामध्ये बघा हे एच इज अ प्लँक्स कॉन्स्टंट, याच्यामध्ये एच. It may be pointed out here that there exists a clear difference between the behavior of large object, stone, and small particles such as electron. The uncertainty produced is negligible in case of large object. मग आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं इज लार्ज ऑब्जेक्ट आणि स्मॉल ऑब्जेक्टमध्ये. म्हणजेच लार्ज ऑब्जेक्टमध्ये अनसर्टिनिटी एकदम कमी प्रमाणात प्रोड्यूस होते आणि स्मॉल ऑब्जेक्टमध्ये लाईक दॅट ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये कमी प्रमाणात प्रोड्यूस होते. ते आपल्याला कम्पेअर करायचं काय, हेझेनबर्ग अनसर्टिनिटीचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण पुटअप करू. लेटस कन्सिडर अ मुव्हिंग बॉल ऑफ आयर्न विच हॅव्हिंग वेट 500 ग्रॅम. द अनसर्टिनिटी एक्सप्रेशन अज्युम फ्रॉम, म्हणजे जर आपण त्याचं वेट कन्सिडर केलं 500 ग्रॅम, तर बघा डेल्टा एक्स इंटू एम डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन इक्वल टू एच अपॉन 2 पाय आपलं हे इक्वेशन. याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. एचची द फ्लॅंक्स कॉन्स्टंटची पाय आपल्याला माहिती, त्यानंतर 2 कॉन्स्टंट आहे, पाय 3.14 असतं. त्यानंतर हे वेट दिलेलं आपल्याला बघा 500 ग्रॅम इज इक्वल टू झालं. हे सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली, जी एकदम कमी मिळाली, ही की नियरली इक्वल टू 5 × 10⁻31 अर्ग सेकंद पर ग्रॅम, एकदम कमी निग्लिजिबल व्हॅल्यू. आता अशीच व्हॅल्यू जर आपण इलेक्ट्रॉनची काढली समजा अकॉर्डिंग टू द हेझेनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल, तर इलेक्ट्रॉनचं मास किती, एम इज इक्वल टू 9.109 × 10⁻28 आहे, त्याच्यामुळे एकदम निग्लिजिबल आहे. मग याच्यामध्ये अनसर्टिनिटी क्रिएट होण्याचं थोडं प्रमाण कमी असतं. बघा याच्यामध्ये डेल्टा एक्स इंटू डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन इक्वल टू एच अपॉन 2 पाय एम. मग ही आपली व्हॅल्यू आली किती, 0.3 अर्ग सेकंद पर ग्रॅम. मग ही व्हॅल्यू जर आपण याच्यासोबत कम्पेअर केली, कशासोबत, हे आपल्या लार्ज ऑब्जेक्टसोबत, तर एकदम ही जास्त आहे आणि ही एकदम कमी आहे. त्याच्यामुळं दिस व्हॅल्यू इज अ लार्ज इनफ ॲज कम्पॅरिझन विथ द साईज ऑफ ॲन इलेक्ट्रॉन अँड दस इन नो वे निग्लिजिबल नाही. इफ पोझिशन is known quite accurately, then that is delta x is very small. The uncertainty regarding velocity of delta v become immensely large and vice versa. It is therefore clear that the uncertainty principle is only important in considering the measurement of small particle comparing an atomic system. म्हणजे हेझेनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल जो आपण अप्लाय करायला लागलो तो फक्त स्मॉल ऑब्जेक्टलाच ॲप्लिकेबल असेल, लार्ज ऑब्जेक्टला तो ॲप्लिकेबल होणार नाही. कशामुळं, कारण त्याच्यामध्ये जास्त अनसर्टिनिटी येते, कारण ते एकदम निग्लिजिबल व्हॅल्यू येते, ती आपण कम्पेअर करू शकत नाही. आता बघा ॲक्च्युअल बघा हा एक्सपेरिमेंट कसा आहे, त्याच्यामध्ये बघा अनसर्टिनिटी कशी मेजर करतो. हा ज्यावेळेस आपण फोटोन इन्सिडंट करतो कशावरती, इलेक्ट्रॉन किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चरवरती इन्सिडंट करावं लागेल. फोटोन म्हणजे काय, कुठलाही लाईट रेडिएशन. कशासाठी, की आपल्याला इलेक्ट्रॉन डिटेक्ट करता आलं पाहिजे. आता हे नेमकं काय अनसर्टिनिटी तुम्हाला वाटत असेल
की आपण जनरली काय म्हणतो ॲटॉमिक स्ट्रक्चर ॲटॉम बोर थिअरीनुसार आपण कन्सिडर करू. आयडियल ॲटॉमिक स्ट्रक्चर जर आपण कन्सिडर केलं समजा, तर आयडियल ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये काय असतं, ॲट द सेंटरला न्यूक्लियस असतं. आपण नेहमीच सांगत गेलो की सेंटरला काय न्यूक्लियस असतं, त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट इलेक्ट्रॉन कुठं असतात, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असतात. तर आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणजे काय असतं, आपले एनर्जी लेवल म्हणजे स्पेसिफिक एनर्जी लेवलमध्ये इलेक्ट्रॉन असतो. परंतु इलेक्ट्रॉन कसा असतो, तो कंटिन्युअस मोशनमध्ये असतो, म्हणजे तो कंटिन्युअस रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस सोबत रिव्हॉल्व होत असतो, तो कंटिन्युअस रिव्हॉल्व होत असतो. त्याच्यामुळं आता तो हा इलेक्ट्रॉन आपल्याला डिटेक्ट करण्यासाठी काय करावं लागेल, कुठले तरी लाईट रेडिएशन यूज करावं लागेल. कारण लाईट रेडिएशन त्याच्यावर इन्सिडेंट पडल्यानंतर तो इल्युमिनेट होईल आणि आपण डिटेक्ट करू शकू याला, म्हणजे इलेक्ट्रॉन आपल्याला डिटेक्ट होईल. म्हणजे इलेक्ट्रॉन चेंजेस मोमेंटम ॲट द इन्स्टंट ऑफ कोलिजन, म्हणजे फोटॉनसोबत कोलिजन होईल त्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रॉन डिटेक्ट करू शकू आपण जनरली. तर बघा, द फिजिकल कन्सेप्ट ऑफ अनसर्टिनिटी प्रिन्सिपल बिकम इलिस्ट्रेटेड बाय कन्सिडरिंग अन अटेम्प्ट टू मेजर द पोझिशन अँड मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन इन बोर्स ऑर्बिट. मग टू लोकेट द पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन वी शुड डिवाइस अन इन्स्ट्रुमेंट सुपर मायक्रोस्कोप. कारण आता याच्यामध्ये साध्या मायक्रोस्कोपनं आता डायरेक्ट आपल्याला इलेक्ट्रॉन दिसतो का, दिसू शकत नाही, कारण एकदम स्मॉल असतो तो. आणि आता सुपर मायक्रोस्कोप कशामुळे यूज केला, सुपर मायक्रोस्कोपमध्ये फोटोन असतात, म्हणजे लाईट असतात, तो लाईट याच्यावरती इन्सिडेंट होतो आणि नंतर आपल्याला तो इलेक्ट्रॉन दिसू शकतो जनरली. टू सी अ इलेक्ट्रॉन, अ सबस्टन्स इज सॅड टू बी सी ओनली इफ कुड रिफ्लेक्ट लाईट. आता कुठलाही सबस्टन्स आपल्याला कधी दिसेल, मला सांगा, जगामध्ये कुठली जी वस्तू असते ती आपल्याला कशामुळे दिसते, की ड्यू टू द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. जर रात्रीच्या वेळेस आपण रूममधलं लाईट बंद केलं तर आपल्याला काहीच दिसत नाही, कशामुळं, रिफ्लेक्शनच होत नाही. म्हणजे आपल्याला जी वस्तू दिसते ती रिफ्लेक्शनमुळे दिसते, कारण सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडतो, त्यानंतर त्याच्यावरती पडलेला रिफ्लेक्ट झालेला आपल्या डोळ्यामध्ये पडतो आणि डोळ्यामध्ये पडल्यानंतर आपल्याला ती वस्तू दिसते. जर त्याच्यामध्ये रिफ्लेक्शनच होत नसेल तर आपल्याला ती वस्तू दिसणार नाही. तसंच आपल्याला इलेक्ट्रॉनची पोझिशन, मोमेंटम, त्याची अनसर्टिनिटी जर मेजर करायची असली तर सुरुवातीला आपल्याला इलेक्ट्रॉन बघावं लागेल नेमका कुठे काय. तो बघण्यासाठी आपण हे काय करतो, लाईट रेडिएशन यूज करतो, त्यावर इन्सिडेंट करतो, तो इल्युमिनेट होईल आणि आपल्याला दिसणार. हा झाला तुमचा अनसर्टिनिटीचा एक्सपेरिमेंट. आता हे फक्त खाली डिस्क्रिप्शन आहे सगळं. त्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं की आपण ॲट ए टाईम दोन कॉन्जुगेट प्रॉपर्टी, पोझिशन अँड मोमेंटम, ॲट ए टाईम आपण फिक्स करू शकत नाही. एक आपण जर मेजर करायला गेलो तर दुसरीमध्ये अनसर्टिनिटी प्रोड्यूस होते. आता याच्यावर प्रॉब्लेम इम्पॉर्टंट असतात, तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यासारखे प्रॉब्लेम ह्या कन्सेप्टवरती असतात. कॅल्क्युलेट द अनसर्टिनिटी इन पोझिशन ऑफ एन इलेक्ट्रॉन इफ द अनसर्टिनिटी इन द वेलॉसिटी. जर अनसर्टिनिटी एवढी जर असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये अनसर्टिनिटी पोझिशनमध्ये काढायची. वेलॉसिटीमध्ये अनसर्टिनिटी दिलेली आहे, पोझिशनमध्ये आपल्याला अनसर्टिनिटी काढायची. मग अकॉर्डिंग टू द हायझेनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल, हा प्रिन्सिपल माहीत पाहिजे आपल्याला. डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज इक्वल टू h/4π. डेल्टा एक्स इंटू एम, आता हे जे आहे ना याला आपण असं लिहू शकतो एम इंटू डेल्टा व्ही. डेल्टा एक्स इज इक्वल टू h/, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, रिअरेंज आधी इक्वेशन रिअरेंज करून घ्यायचं, डेल्टा एक्स काढायचं असल्यामुळे. त्यानंतर हे काय करायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या कॉन्स्टंटच्या, मास, त्यानंतर प्लँक्स कॉन्स्टंट, डेल्टा व्ही दिलेलं आहे. मग डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून याला कॅल्क्युलेट करायचं. याच्यासाठी कॅल्क्युलेटर आपल्याला आवश्यक असेल. दुसरा प्रॉब्लेम पण तसाच, अनसर्टिनिटी, पोझिशन अँड व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल दिलेली याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मास काढायचा सांगितलं जातं, याच्यामध्ये फक्त मास काढायचं आपल्याला, बाकी दोन गोष्टी दिलेल्या आहे. हे झालं आपलं हायझेनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. ठीक आहे, रिमेनिंग पार्ट विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर.